नमस्कार माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो. ठरला तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कशी आता प्रिया सगळी प्लॅनिंग करते हे दाखवण्यासाठी की सदाशिव आणि मैना शैलीचे खरे आईवडील आहे, पण ती चांगलीच तोंडावर पडणार आहे. कारण कितीही प्रयत्न केला तरी ज्याचा त्याचा मूळ स्वभाव तो दिसणारच. तर असंच काही होतं आजच्या भागात. आणि प्रेक्षकांनो, नवीन एंट्रीसुद्धा दाखवली आपल्याला आजच्या भागात. जो सचिन असतो या अस्मिताचा नवरा, तो आता समीराला म्हणजेच या साक्षी शिखरेला भेटायला जाणार आहे. त्याचसोबत आपण आजच्या भागात पाहणार आहोत की आता अर्जुन इनडायरेक्टली सायलीची मदत करतो शोधण्यासाठी की हे खरंच मैनावती आणि सदाशिव सायलीचे खरे आईवडील आहे की नाही. तर बघूया कसं काय झालं ते. सुरूपासून सुरू करू. आजचा भाग सुरू होतो. सायली आता हॉलमध्ये आली असते. तर हॉलमध्ये आता सदाशिव आणि मैनावती असतात. तर हा सदाशिव आता सोफ्यावर जसा लेटलेला असतो आणि मैना तिथेच बसली असते पेपर वाचत. तर सायली आल्यावर बघते की हॉलची यांनी काय अवस्था करून ठेवली. उशा खाली पडलेल्या, खरकटी खायची भांडी तिच्यावरच पडलेली, टीपॉटवर वगैरे, सोफ्यावर सुद्धा सगळं काही खरकटी ते सांडून ठेवलेलं. त्यांनी जे काही खाल्लं होतं, नाश्ता केला होता ते सुद्धा सांडून ठेवलेलं असतं. त्यानंतर टेबलवर सगळीकडे पसारा असतो. तर आता सायलीला ही सगळी बघून चीड येत असते, पण तरी आता सायली नाईलाजाने सगळं उचलू लागते. आणि सायली उचलताना आता मेन म्हणजे मैनावतीचं सायलीकडे लक्ष सुद्धा जात नाही, कारण ती पेपर वाचण्यात एवढी मग्न असते ना. कारण त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की ऑफर्स वगैरे, सूट, डिस्काउंट, त्यामुळे तिचं लक्ष सगळं त्याच्याकडे असतं. तर शेवटी आता सायली पुढे येते आणि मैनावतीला म्हणते, आई. तर आता ऐकायचं तर राहू दे सायलीचं काही. तर ही मैनावती आपलीच लावते आणि म्हणते, सायली अगं ये इकडे ये, हे बघ ना मी काय बघत होते, हे बघ हे बघ. अगं सायली, कपड्यांवर 50% सूट आणि हा जो पत्ता आहे ना हा इथचा जवळचाच आहे ग. आणि सायली हे खाली बघ, खाली एका चपलीवर एक चप्पल फुकट. काय हाय की नाही डबल धमाका ऑफर. तर आता सायलीला खूप राग येत असतो, तरी सायली आता कंट्रोल करते आणि म्हणते, आई मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर आता ही मैनावती पेपर वगैरे बाजूला ठेवून देते आणि म्हणते, हा मग बोल की काय म्हणते बस. तर सायली म्हणते, आपण स्टडीमध्ये जाऊन बोलूया का, कारण इथे बाबा आराम करतायत ना, झोपलेत ना ते इथे. तर त्यावर आता मैनावती म्हणते, हा अगं पोरी, तुझे बाबा आहे की नाही आता म्हातारे झाले, त्यामुळे ना त्यांना कधी पण कुठं पण झोप लागते. हा पण झोपले असले तरी सगळीकडे लक्ष असतं हा त्यांचं, पण तो नको लक्ष देऊस. तर बघा प्रेक्षकांना, आता हे सदाशिवचं खरंच लक्ष असतं या दोघींच्या बोलण्याकडे, ते आपल्याला पुढे कळेलच. तर आता मैनावती इन्सिस्ट करते आणि सायलीला म्हणते, अगं बस बस बोल ना, काय बोलायचंय तुला. तर आता सायली बसते आणि तितक्यात ही प्रिया बरोबर कुठून टपकते काय माहिती वेळेवर प्रेक्षकांना. तर ही प्रिया येते, आतमध्ये येत असते, तिला दिसतं की सायली आणि मैनावती काहीतरी बोलतायत. तर ही चोरून लपून ऐकत असते नेहमीसारखं. तर सायली आता विचारते मैनावतीला, तुम्ही काय म्हणाल्या होतात की लहानपणी मी चोऱ्या करायचे, माऱ्या करायचे. तर त्यावर ही मैनावती एकदम कॅज्युअली म्हणते, हा मग खरं काय तेच सांगितलं की. मी तर ह्यांना सारखी म्हणायची की आपली हे धाकटी आहे ना, हिनं तर आपल्या डोक्याला सारखं ताप आणलाय. तर आता सायली म्हणते, पण मला जेव्हापासून आठवत आहे तेव्हापासून तर मी अशी कधीच नव्हते. नाही म्हणजे मी आश्रमात असताना अशी वाईट वागत असली असते तर मधुभाऊंनी मला तसं सांगितलं असतं, पण त्यांनी कधी असं सांगितलं नाही. उलट नेहमी माझं कौतुकच करायचे. आणि आश्रमात असताना मी कधीही कोणाच्या वस्तूंना न विचारता हातही लावला नाही. मग मी चोऱ्या कशी करत असेल. तर त्यावर आता ही मैनावती म्हणते, अगं बाळा, लहानपणी असत काय केलं लेकरं वात्रट, पण जशी मोठी होतात ना तशी होतात शहाणी. तर ही प्रिया आता सगळं काही ते ऐकत असते बाहेरून आणि तिला वाटत असतं की सायली हे सगळं का विचारतीये. तर आता असं इकडे मैना म्हणते आता सायलीला, हा सायले, पण तू शहाणवाचं एक पण लक्षण दाखवलं नाहीस बरं का. म्हणजे जरा कुठं जर चुकले ना तुझ्या वाचून तर काहीतरी कांड तू केलाच म्हणून समज. कधी कधी तर त्या झाडावर चढून स्वतःचं ढोपरच फोडून घे, कधी कधी शेजारच्या मुलाचं शर्टच फाडून टाक, आणि कधी कधी तर आणखी काय कर, अरे कधी कधी तर पोराच्या पिशवीतून भाजी चोर, असं काय काय करायची तू. तर इकडे हे सगळं प्रिया ऐकून आपल्या डोक्यावर हातच ठेवते. तर आता सायली विचारते परत मैनावतीला, मग तुम्ही कधी माझ्यावर ओरडला का नाही, नीट वाग असं सांगितलं का नाही मला. तर मैना म्हणते, अगं सांगितलं तुला, प्रेमाने सांगितलं, लाडाने सांगितलं, ओरडून झोडून मारून सगळं काय ते केलं आम्ही, पण तू काही सुधारायचं नाव घेत नव्हती. मग शेवटी तू आम्हाला अगदी अशी डोई जड झाली होती आणि मग शेवटी आम्ही तुला विकलं. आता बघा सदाशिव हे सगळं ऐकत असतो, त्यामुळे तो एकदम ठसका मोठ्याने खोटं ठसका करायला लागतो की त्याला ठसका येत आहे, खोकला येत आहे म्हणून. कारण आता हे सत्य समोर नाही आलं पाहिजे की या प्रियाला यांनी विकलं होतं म्हणून. ते लगेच मैनावती म्हणते, घ्या पाणी घ्या पाणी. तर हा सदाशिव आता इशारा करतो आणखी खोकलून की अगं काय सांगतेस म्हणून तू हे सगळं. तर आता मैनावती म्हणते, अरे ठीक आहे काय नाही बिघडलं अजून, काही नाही, काही सांगितलं नाही, ठीक आहे सगळं. ते हा टीना तुमची आठवण काढली असेल, हो होतं असं कधी कधी, तुम्ही बसा टेकून, काही नाही झालंय.
तर आता पण सायलीच्या मनात एक प्रश्न पडतो की मी डोईजड झाली म्हणून काय करणार होती आई माझ्यासोबत, आणि या दोघांनी नेमकं तेव्हा काय केलं असेल असं सायलीच्या मनात आता विचार फिरतात. तर इकडे आता प्रियाच्या मनात वेगळेच विचार असतात सुरू की बापरे, सायली इतक्या चौकशा का करतेय, म्हणजे आता DNA रिपोर्ट्स मिळाल्यावर सुद्धा यांचं खोदकाम काय सुरूच आहे का. आणि ही प्रिया पुढे मनात विचार करत असते की सायली आणि अर्जुनचा संशय घालू तरी कसा मी, आणि हे दोघं तर माती खायलाच आली आहे इथे, एक दिवसही मला निवांत झोपू देणार नाही आहेत. नाही, काहीही करून ती चिठ्ठी मला आज ठेवायलाच हवी. तर प्रेक्षकांना पूर्वी ही जी प्रियाने चिठ्ठी लिहिली असते ती आता चिठ्ठी सदाशिव आणि मैनावतीच्या रूममध्ये ठेवणार आहे, म्हणजे ती चिठ्ठी सायलीने लिहिली आहे असं प्रिटेंड करून. तर प्रिया लगेच आता ती चिठ्ठी सायलीच्या नावाची ठेवून देते आता सदाशिव आणि मैनावतीच्या रूममध्ये. तर थोडाच वेळ निघून जातो. इकडे आता सीन शिफ्ट होतो. तर आपल्याला या सीनमध्ये दाखवल्या जातं आता नवीन कॅरेक्टर, एक नवीन एंट्री. तर प्रेक्षकांना एक्सायटेड आहात का तुम्ही, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे काय होतं, आता ही साक्षी फोनवर असते आणि ती वाट बघत असते कोणाची तरी, आणि ती आता फ्रस्ट्रेट झाली असते आणि म्हणते अरे यार, हा फोन का नाही उचलत आहे माझा, वेळ तर हीच ठरली होती. तितक्यात ती कोणाची तरी वाट बघत असते तर बेलची रिंग वाजते. तितक्यात त्याची जे मालिकेत नवीन किरदार असतो, कदाचित हा अस्मिताचा नवराच आहे, त्याची एंट्री होते आता या समीराच्या घरी. तर आता समीरा दार वगैरे उघडते, म्हणजे ऑफकोर्स साक्षी शिकरे. तर दार उघडल्यावर आता ती म्हणते हाय, फायनली मला तर वाटलं होतं की आपण आयुष्यभर ऑनलाईन चॅटिंगच करत राहणार आहोत. तर हा जो असतो त्याचा सध्या चेहरा नसतो दाखवला आपल्याला. तर हा जो व्यक्ती असतो, नवीन एंट्री जी आली असते, तो म्हणतो आता ते असं होऊ नये म्हणूनच तर मी आलो आहे ना तुला भेटायला. त्यावर आता ही साक्षी म्हणते सो वेलकम होम, प्लीज कम. आणि ही जी नवीन एंट्री असते, नवीन किरदार असतो, तो आता आतमध्ये येतो आणि एक धम्माकीदार एंट्रीचं म्युझिक बॅकग्राऊंडमध्ये वाजत असतं. आणि हा आता हळूच आपला गॉगल काढतो एका एंट्रीसारखा हिरोच्या, पण हा विलन निघणाऱ्या समोर जाऊन नक्की प्रेक्षकांनो. तर गॉगल वगैरे काढून आता हा आपला फेस रिव्हील करतो. तर आल्याला त्या फ्लटिंग सुरू करतो हा आणि म्हणतो साक्षीला तू जशी पिक्समध्ये दिसतेस ना, पण इन पर्सन त्यापेक्षाही आणखी ब्युटिफुल दिसतेस. तर ही साक्षी म्हणते इज इट, बट आय वॉन्ट टू ऑल्सो से समथिंग टू यू. तो तुझ्या पिक्समध्ये जसा दिसतोस ना त्यापेक्षा जरा जास्तच डॅशिंग दिसतोस. तर हा म्हणतो थँक्यू. तर त्यावर आता पुढे साक्षी म्हणते फ्रँकली स्पीकिंग मी थोडे नर्वसच होते, म्हणजे अशा डेटिंग ॲप्सवरून मी कधीच कोणाला भेटले नव्हते. पण प्रेक्षकांना हा जर रश्मिताचा नवरा असेल तर बघा, हा म्हणजे लग्न वगैरे करून सुद्धा बाळसुद्धा होणार असतं तरी हा डबल डेटिंग करत असतो. म्हणजे बघूया पुढे काय होतं ते. तर असो, तर हा जो असतो हा न्यू कॅरेक्टर, हा म्हणतो साक्षीला तुला काय वाटलं, हे मी नेहमी करतो की काय. तर आता साक्षी म्हणते नाही, पण त्यावर आता हा जो असतो न्यू कॅरेक्टर तो म्हणतो नाही, पण काय ना, हा राईट स्वाईप माझ्यासाठी खूप फायद्याचा ठरला आहे. कारण बघ ना, मला असं वाटलंच नव्हतं की मला अशी सुंदर, स्मार्ट, हुशार, कर्तबगार मैत्रीण मिळेल. तर त्यावर आता ही साक्षी म्हणते अरे स्टॉप, काय आय मीन तुझे काय कॉम्प्लिमेंट संपणार आहेत की नाहीत. बघ आता मी आपल्या दोघांसाठी मस्तपैकी जेवण ऑर्डर केलेलं आहे, सो तू फ्रेश होणे, मग आपण जेवूया. तर हा बघा प्रेक्षकांना खूपच चालू दिसतोय थोडासा. तर हा जो असतो न्यू कॅरेक्टर हा म्हणतो की मग काय ॲज यू से बेडरूम. तर आता ही ऐश्वर्यानेच बघू लागते साक्षी त्याच्याकडे. तर तो लगेच म्हणतो दुसऱ्या क्षणी आय मीन वॉशरूम. तर आता ही सांगते साक्षी दिस वे. तर हा चालला जातो तिथून फ्रेश वगैरे होण्यासाठी. तर इकडे आता हे सदाशिव आणि मैनावती आपल्या खोलीत येतात आणि आता आल्या ही मैनावती म्हणते बाई काही कळेनासच झालं हो मला. ती सायली किती प्रश्न विचारत होती, तिच्या डोक्यात चाललं तरी काय, नुसती प्रश्न विचारून बेजार करून सोडलं मला. आई सांग ना, हे सांग ते सांग, हे कर ते कर. बाई मला तर काही सुचतच नव्हतं काय बोलायचं, चुकून काही निघालं तर तितक्यात त्या सदाशिवचं लक्ष जातं त्या चिठ्ठीकडे. तर त्या सदाशिव ते चिठ्ठी वगैरे उघडून बघतो आणि म्हणतो हे चिठ्ठी कोणाची आहे, कागद कोणाचा आहे हा. तर त्यावर आता ही मैना म्हणते तुमचंच असेल की, मला काय माहिती, तुम्हीच ठेवलं असेल. तर हा सदाशिव उघडून बघतो आणि म्हणते अगं मैने, आपल्याला सायलीने चिठ्ठी लिहिली आहे का. तर त्यावर आता ही मैना म्हणते हो का, वाचा काय लिहिलं आहे. तर त्या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलं असतं या प्रियाने सायलीच्या वतीने, ते सगळं आता हा सदाशिव वाचून दाखवत असतो की आई बाबा मी हे प्रत्यक्ष न बोलता पत्र लिहितेय, कारण आपल्यात हे बोलणं झालं कोणालाही कळता कामा नये. गेल्या काही दिवसात तुमच्याकडून अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे माझ्या घरचे तुमच्यावर थोडे नाराज आहेत. आई तू हाताला फ्रॅक्चर झाल्याचं नाटक करायला नको होतंस वगैरे हे सगळ्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं. आणि पुढे असं लिहिलं असतं की माझे सासू सासरे माझ्या आईबाबांवर चिडायला लागले आहेत, याने मला खूप अस्वस्थ वाटतंय आणि त्याचा रंग घालवण्यासाठी आता मी जे सांगते तशा गोष्टी तुम्ही करा, असं या चिठ्ठीत लिहिलं असतं प्रेक्षकांनो. आणि पुढे लिहिलं असतं की तरच तुमचा या घरात निभाव लागेल. तर सगळ्यात पहिली गोष्ट, माझ्या घरच्यांची मर्जी मिळवण्यासाठी झाडांची जोपासना करा. घरातले सगळे निसर्गावर खूप प्रेम करतात. आणि हो, हे मी तुम्हाला सांगितलं, हे कोणालाही सांगू नका. हे सगळ्या चिठ्ठीमध्ये या प्रियाने लिहिलं असतं सायलीच्या वतीने. तर त्यावर आता मैनावती खुश होते आणि म्हणते होय व, आता आपण एक काम करायचं, सायली सांगते ना आपल्याला तसंच करायचं, म्हणजे आपल्याला इकडून कुठं जायची गरज नाही.
आणि आता हे दोघं तसंच करतात आणि पुढे जाऊन माती खातात. तर बघूया कसं काय होतं ते. तर इकडे आता सायली पूर्णाजीच्या खोलीत येते आणि पूर्णाजीला ते गोळ्या वगैरे आणून देत असते. पण आता पूर्णाजीचं लक्ष जातं की सायलीच्या चेहऱ्यावर स्ट्रेस दिसतोय म्हणून. सायली कशाचा तरी विचार करते. तर आता पूर्णाजी म्हणतात सायलीला, सायली मी इतके दिवस घराबाहेर होते पण तू माझ्या औषधांची वेळ काही विसरली नाहीस. तर सायली आता त्या खोलीतून बाहेर जात असते. पूर्णाजीच्या तितक्यात ती थांबते आणि तिच्या मनात एक विचार येतो की मला आईबाबांच्या वागण्यामुळे तर चैनच पडत नाही आणि हे तर काही ऐकूनच नाही घेत आहे. तर मी पूर्णाजींशी बोलू का? तर पूर्णाजीला आधीच कळलेलं असतं. तर पूर्णाजी सायलीला आता मागूनच हाक मारत म्हणतात, सायली मनात काही असेल तर ते बोलून टाकावं, म्हणजे विचारांचा असा गुंता मनात होत नाही. तर सायली आता लगेच येते, पूर्णाजीच्या पायाशी बसते आणि सांगू लागते, पूर्णाजी डोक्यात इतका गुंता झालाय ना की विचार करू करू डोकं भनभनतंय हो माझं. कधी कधी असं वाटतं की मी चुकते, पण मग कधी कधी असं वाटतं की मी स्वतःच ऐकायला हवं. तर पूर्णाजी विचारतात कशाबद्दल? तर सायली म्हणते, अहो पूर्णाजी मनात इतके काय काय विचित्र विचार येत आहेत ना की ते बोलून दाखवायची पण मला भीती वाटतेय. असं वाटतंय की असा विचार करून मी चुकत असेन तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि साक्षीने सगळा टेबल लावून ठेवलेला असतो, सगळं काही सर्व केलेलं असतं. तर तितक्यात हा जो न्यू कॅरेक्टर असतो हा येतो आणि म्हणतो, वाव इतके सगळे छान छान मेन्यूज, तुला कसं माहिती मला इंडियन क्युझिन्स आवडतात म्हणून? तर त्यावर आता ही साक्षीमध्ये, तुला खरंच काय आठवत नाही का? अरे वेल, आपण एकदा सकाळी 4 वाजता म्हणजे इंडियन टाईमवर सकाळी मॉर्निंग 4 वाजता खूप चॅट करत होतो. सो तू मला म्हणालास की तू तिथे परदेशात बसून कुठले इंडियन फूड्स मिस करतोय. सो हिअर इट इज. तर हा जो न्यू कॅरेक्टर असतो हा आता डायनिंगवर बसतो आणि म्हणतो, हो पण गेल्या काही दिवसापासून आपण इतकी चॅटिंग केली आहे ना की मला तर असं वाटतं आता की आपण खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतोय. पण मी रिसेंटली ऑब्झर्व केलं की तुझं जे सोशल मीडिया आहे ना ते काही जुनं नाही आहे, नवीनच आहे ते. स्ट्रेंज हा. तर बघूया आता साक्षी इथे काय उत्तर देते. तर इतकं आता सीन शिफ्ट होतो आणि पूर्णाजी म्हणतात सायलीला, अगं सायली तू काय बोलतेस ना ते मला नाही कळत आहे, पण मला तू कळतेस. म्हणजे सायली तू चुकत असतीस ना तर तुझा असा गोंधळ उडालाच नसता. काय होतं ना, आपलं मन आपल्याला एक सांगत असतं आणि आपली बुद्धी दुसरंच काहीतरी दाखवत असतं, म्हणून असं काहीतरी सैरबैर होतं. तर अशा वेळी शांत बसायचं आणि आपल्या आतला आवाज ऐकायचा. आपण कितीही चुकलो ना तरी आपल्या आतला आवाज कधीही चुकत नाही सायली. आणि पुढे पूर्णाजी धीर देत आता सायलीला म्हणतात, आणि सायली तुला माणसं कळतात. माणूस जर स्वच्छ असेल ना आतून तरी अख्खं जग त्याच्या विरोधात गेलं तरीही तू त्याची बाजू धरून ठेवतेस. आणि बघ ना, मधुभाऊंच्या बाबतीत सुद्धा तू हेच केलं. त्यांच्या बाबतीत मी चुकले पण तरीही तू माझ्या समोर सुद्धा ठामपणे उभी राहिलीस. आता सायलीचं माइंड क्लिअर होत जातं आणि सायलीला सगळ्या गोष्टी आता क्लिअर दिसायला लागतात की काय करायचं आहे म्हणून ते. तर आता दुसरीकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता ही साक्षी उत्तर देते या न्यू कॅरेक्टरला की ॲक्च्युअली माझे 2 वर्षापूर्वी आहे ना खूप अकाउंट्स होते, पण इनिशियली ना आय वॉज व्हेरी ॲक्टिव्ह, पण समहाऊ सगळ्यांचा इतका ओव्हरडोस झाला ना की आय जस्ट फेल्ट व्हेरी नॉशियाटिक आणि मग मी सगळे अकाउंट्स आहे ना ते डिलीट केलेत. आणि आता 2 वर्षानंतर मला असं वाटतंय की काही नवीन माणसं आता माझ्या आयुष्यात असावी. सो मी आता परत सगळे अकाउंट्स ओपन केलेत. तर हा जो न्यू कॅरेक्टर असतो हा म्हणतो साक्षीला, तुझे जे मी जेव्हा सगळे पिक्स बघितले ना की माझी काय रिॲक्शन होती पहिली माहिती आहे का तुला? तर त्यावर आता ही विचारते साक्षी काय? तर हा म्हणतो न्यू कॅरेक्टर जो असतो तो की तुझं जे नाव आहे ना ते तुझ्या पर्सनॅलिटीला एकदम सूट होतं. समीरा शेखर माय सॅम असं आता हा म्हणतो. तर आता साक्षी आश्चर्यानेच बघू लागते याच्याकडे आणि स्माईल करत असते. तितक्यात आता या न्यू कॅरेक्टरला फोन येतो आणि तो फोन कट करून परत आपल्या खिशात ठेवतो. तर आता साक्षी विचारते की अरे घे ना कॉल, अटेंड कर ना. तर हा म्हणतो आता न्यू कॅरेक्टर जो असतो तो की नाही, मला आता कोणतंच काम करायचं नाही आहे, मला माझा वेळ आता फक्त तुझ्यासाठी ठेवायचा आहे. आता ही साक्षी स्माईल करते. तर आता इकडे सीन शिफ्ट होतं आणि पूर्णाजी सायलीला म्हणतात, अगं सायली कोणाचं मन गडूळ आहे ना हे तुला कळतं आणि महिपत शिकरे कसा माणूस आहे हे सगळ्यात आधी तू प्रतापला सांगितलंस. आणि तन्वीच्या बाबतीत तर बोलायलाच नको, आमच्या डोळ्यावर नात्याची झापड होती पण तू तिला पूर्ण ओळखून होतीस. आता ही स्वतःच्या मनाचा कौल घे, गुंता लगेच सुटेल. तर आता सायली खूप स्माईल करते, आनंदी होती ती अचानक आणि आता पूर्णाजीला म्हणते की तुमचं बोलणं ऐकूनच मला इतकं हलकं वाटतंय ना पूर्णाजी. पूर्णाजी थँक्यू. तर आता पूर्णाजी हसतात आणि म्हणतात, अगं वेडाबाई आजीला कोणी थँक्यू म्हणतं का? थँक्यू म्हणावं असं वाटलं की पटकन आजीच्या कुशीत शिरायचं असतं, आजी असतेच त्यासाठी. तर आता सायली सुद्धा खूप आनंदी होते आणि स्माईल करते. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो. बघा आता यांचा ताल, हा जे सदाशिव आणि मैनावती असतात हे आता गार्डनमध्ये आलेली असतात आणि हा पाईप धरून उभा असतो सदाशिव आणि ती जी गार्डनमधले झाडं जी कटिंग करायची मोठी जी एक सीझर असते ती आता ही आपल्या हाती घेऊन असते आणि त्याच्याशी खेळत असते ही मैनावती आणि म्हणते, गो बया केवढी मोठी कात्री आहे बघा बघा, पण ही इथं का ठेवली हो यांनी बागेत? तर सदाशिव म्हणतो मैनावतीला, अगं ठेवतात ते कापायला. तर इकडे आता ही प्रिया हे सगळं बघत असते आणि प्रिया मनात विचार करू लागते की अरे वा, या भिकाऱ्यांना थोडी अक्कल तरी आली.
मी चिठ्ठीत लिहिलं होतं तसे लगेच वागायला लागलेत, म्हणजे स्वतःच्या आई वडिलांबद्दल सुद्धा ही काय काय बोलते असं. ही प्रिया दुसऱ्या क्षणी विचार करू लागते की पण हे सगळं बघायला सगळे सुभेदार इथे असायला हवेत ना, तेव्हाच त्यांना दिसेल की झाडावर प्रेम करणं ही यांच्यात आणि सायलीमधली ही गोष्ट कॉमन आहे. पण बघा पुढे हे मैना माती खाते. तर पहिले तर ही प्रिया म्हणते हो काय करताय तुम्ही, आणि ही बोंबाबोंब करायला सुरुवात करते प्रिया आणि म्हणते विमल लवकर बाहेर ये विमल. तर आता ही मैनावती म्हणते प्रियाला कशाला बोंबलतीयस ग, झाडाला पाणी घालणारी माणसं कधी बघितली नाही का तू. आणि आता पूर्णाजी सुद्धा म्हणतात आपल्या खोलीतनं की कोण एवढ्या मोठ्याने ओरडतंय. तन्वीचा आवाज वाटतोय आणि आता पूर्णाजी उठायला लागतात. तर सायली म्हणते नाही पूर्णाजी तुम्ही बसा, मी बघते काय ते. आणि पूर्णाजी आता जाणार असते तितक्यात आता सायलीला आठवतं, म्हणजे सायली जाणार असते बाहेर तितक्यात आता सायलीला काहीतरी आठवतं. सायली परत येते आणि पूर्णाजीला मिठी मारते आणि मग बाहेर येते. तर त्यानंतर आता ही अस्मिता कल्पना सगळे एक एक करून बाहेर येतात आणि कल्पना म्हणते प्रियाला अगं काय झालं, का अशी मोठ्याने ओरडतीयस. तर ही प्रिया म्हणते नाही आई मी ओरडत नाही आहे, मला या दोघांचं आहे ना खूप कौतुक वाटलं म्हणून मी शेअर करायला, त्याच्यामुळे मी तुम्हाला बाहेर बोलावलंय. तर त्यावर आता ही प्रियाची जी खरी आई असते मैना ही ऍक्टिंग करते आणि म्हणते प्रियाला कौतुक, अगं आता तू अशी बोंबलत होतीस. तर प्रिया आता मुद्दाम टॉपिक चेंज करते आणि खोटं बोलते आणि म्हणते अगं मैना काकू मला ना खूप आनंद झाला म्हणून ओरडत होते मी. काय झालं ना, मी बाहेर आले तेव्हा मला असं वाटलं की सायली झाडांना पाणी घालते, पण नंतर बघितलं तर तुम्ही होते. काय ना आपल्या झाडांवर इतकं प्रेम करणारी फक्त सायलीच आहे ना, पण बघते तर काय ही सायली नाही, ही तर सायलीची आई, म्हणजे जशी लेक तशी आई. तर त्यावर आता कल्पना सायलीचं कौतुक करत सांगत असते सदाशिव आणि मैनावतीला की आमची सायली तर ना निसर्ग वेडीच आहे, तुम्ही ही जी सगळी फुलं बघतायत ना ही सगळी तिनेच वाढवली आहे. तर आता सायली सुद्धा सांगते की हो आश्रमात असताना बागेची काळजी मीच घ्यायची आणि इथे पण मीच घेते, तुम्हाला पण आवडतात का झाडं. तर सायली आता आश्चर्यानेच विचारू लागते या दोघांना सदाशिव आणि मैनावतीला. तर हा सदाशिव म्हणतो हो मग अगं आम्हाला तर भारी आवडतात झाडं, अगं आमच्या दुकानाच्या जवळ जागाच नव्हती म्हणून मी एवढंशा अशा टमरेडमध्ये लावला एवढंसं झाड, हा आता ठेवल्यानंतर कोपऱ्यात. आणि त्यावर आता ही मैना पण म्हणते सदाशिवला तुम्हाला आठवतं का मी पण तर लावलं होतं, हा ते तुळस लावली होती मी, हा पण काय झालं काय कळना सुकूनच गेली बिचारी. पण ना ते अशी गुलाबाची टपोरी फुलं असतात ना ती मला भारी आवडतात. तो कुठेतरी बघितलं तुम्ही तुमच्या बागेत आणि लगेच तिचं लक्ष जातं एक छान गुलाबाचं फुलाचं झाड असतं. तर ही बघा मैना काय करते धावतच त्या झाडाजवळ जाते आणि आता जात म्हणते हे बघ मी ना अशी हे घेते जरा. आता सायली धावतच आता मैनावतीच्या मागे जाते आणि म्हणते अगं आई तू काय करतेस, आई सावकाश. तर ही काही मैनावती ऐकत नाही, जोरात ते जे फूल असतं छानपैकी गुलाबाचं ते जोरात तोडून टाकते आणि त्याच्या आजूबाजूचे जे कडे असतात त्यामुळे ते पण आता सगळं खाली पडतं. तर सगळ्यांना हे बघून आश्चर्यच वाटतं आणि आता इकडे प्रिया सुद्धा डोक्यावर हात ठेवते कारण या प्रियाचा प्लॅन खूप मोठ्या प्रमाणात फ्लॉप झाला असतो. तर आता ही बघा तरी मैनावती काय ऐकत नाही आणि स्मेल वगैरे घेत असते गुलाबाच्या फुलाचा आणि म्हणते बघ किती छान सुवास येतोय, केसात मारते मी, तू मारणार का सायली, थांब तुझ्या सासूबाईला सुद्धा देते. आणि दुसरं फुल सुद्धा झाडाचं ती तोडत असते. तर सायली आता म्हणते नाही अजिबात नको. मैनावती म्हणते का झालं. तर सायली म्हणते तू आधीच ते फुल ओरबाडून काढलायस त्यामुळे त्या बरोबर आजूबाजूचे कळ्या पानात सगळंच तोडून टाकलं, तुला दिसलं नाही का गाई. तर ही मैनावती म्हणते अगं पण फुल तर तोडासाठीच असतात ना सायले. तर आता सायली खूप चिडली असते आणि सायली म्हणते मग का अशा पद्धतीने तोडायचं का, अगं आई पाना फुलांना पण जीव असतो की, त्यांच्याशी इतकं क्रूर कोणी कसं काय वागू शकतो. तर हा सदाशिव लगेच घेतो आता मैनावतीचा स्टँड आणि म्हणतो सायले नको उगाच बाऊ करूस ग, या झाडा फुलांचं काय, आज तोडली उद्या उगवतात. आणि पुढे सदाशिव सांगू लागतो की आता माझ्या घराच्या मागे इतकं मोठं लाल फुलांचं झाड होतं, आता कुठे कुठलं फुल होतं ते माहित नाही, पण हे मैनावती रोज सकाळी त्या झाडाच्या फांद्यातून अशी घेऊन अशी पूर्ण फुलं आणायची आणि मग दुसऱ्या दिवशी परत नवीन फुलं यायची. दुसऱ्या दिवशी बघितलं तर झाड पूर्ण फुलाने भरलेलं. तर त्यावर आता इकडे मैनावती सुद्धा विचित्रच वागत असते आणि म्हणते हे फुल आता डोक्याला लावायला पिन लागेल, खोळीत असेल माझ्या, जाते मी. आणि सदाशिव सुद्धा आता तिच्या मागे मागे जातो आणि म्हणतो थांब येतो मी, नाही तर पडशीन तू खाली. पण आता सायलीचं मन खूप दुखत असतं आणि सायली ते झाडाकडेच बघत असते आणि ही प्रिया विचारच करत बसली असते काय झालंय म्हणून. तर आता इकडे अस्मिता सांत्वना देते सायलीला आणि म्हणते जाऊ दे ग सायली, एक काम कर, परत हे झाड छान काप, त्याला पाणी घाल, थोड्या दिवसांनी छान परत फुलं येईल. तर आता कल्पना म्हणते सायली अस्मिता चला आतमध्ये चला आता. तर त्यावर आता सायली म्हणते आई अस्मिता ते तुम्ही जा, मी येते थोड्या वेळात. आणि सायली आता त्या गुलाबाच्या एका फुलाकडे बघतच राहते आणि विचार करत असते. आता सायलीला पूर्ण खात्री पटली असते. सायली आता स्वतःला म्हणते की मी या दोघांच्या पोटी जन्म घेतला, याच्यावर आता माझा काडीचाही विश्वास नाही राहिला. आता पूर्णाजीने मला सांगितलं ना की आतला आवाज ऐकायला आता मी तेच करणार आहे. आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो.
आणि आता अर्जुन इनडायरेक्टली सायलीला उद्याच्या एपिसोडमध्ये मदत करणार आहे आणि सायली आता दोघांनाही तोंडावर विचारते की तुम्ही तर मला एक गोष्ट सांगता आणि आई तर दुसरी गोष्ट सांगते, म्हणजे काय हे. तर बघूया प्रेक्षकांना आता सदाशिव आणि मैनावती याची काय उत्तर देतात. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका अशा धमाकेदार एपिसोडसोबत. तोपर्यंत टेक केअर आणि एन्जॉय.